हा जो 7 BHKचा जो फ्लॅट असणार आहे त्याचा टोटल एरिया आहे 2985, म्हणजे एक अराऊंड आपला 3000 स्क्वेअर फीटचा फक्त इंडिव्हिज्युअल फ्लॅट. आता हा फर्निश फ्लॅट आहे, डेव्हलपरने फुल्ली फर्निश केलेला आहे, जिथे आपल्याला हा कॉमन टॉयलेट पाहू शकतात. आणि हा टेरेस भाग जो 2000 फुटाचा फक्त टेरेस, इतक्या सुंदर बिल्डिंगमध्ये अख्ख्या बिल्डिंगमध्ये फक्त हा एकच फ्लॅट आहे. यानंतर जसं आपल्या व्हिडिओवरती 100पेक्षा जास्त लाईक्स येतील तर मी तुम्हाला याच बिल्डिंगमध्ये एक ड्युप्लेक्स फ्लॅट विथ स्विमिंग पूल आणि जिथनं आपल्याला रेस कोर्स, महालक्ष्मी रेस कोर्स जो आहे तो आपल्याला क्लिअर विजिबल या फ्लॅटमधनं दिसतो. सो असाच आपल्याकडे भरपूर सारे इन्व्हेंटरीज अवेलेबल आहेत. जर तुम्हाला 3 BHK हवा आहे तर तेही अवेलेबल आहे. 4 BHK हवा असेल तोही आपल्याकडे अवेलेबल आहे. तसे हे दोन कंबाईन करून 7 BHK आपल्याकडे टोटल एरिया आहे. तर इंटरनल डिटेल्स तर मी व्हिडिओमध्ये दाखवतो आहे, बट ही बिल्डिंग जी आहे OCCC रिसिवड आहे. सो जसं आपण आता इंटरनल फ्लॅट पाहूया, तर आपला हा जो पहिला रूम असणार आहे हा मेडिटेशनसाठी, प्रेयरसाठी तुम्ही इथे यूज करू शकता. हा प्रेयर रूम बनवू शकता तुम्ही. ज्यानंतर हा आपला इथे वॉर्डरॉप आहे. जर तुम्हाला हवं तर इंटरनल शोरॅक किंवा एक्सटर्नल शोरॅकही क्रिएट करू शकता. आधी आपण आता जाऊया किचनमध्ये. तर इथे 2 प्लॅटफॉर्म आहेत, एक मेन प्लॅटफॉर्म, एक सर्व्हिस प्लॅटफॉर्म. किचन ही सुंदर, व्हेंटिलेशन आहे, बाहेर विंडो आहे, त्याची विंडो आणि डोअर आपण दोन्ही पाहू शकता. सो ड्युअल प्लॅटफॉर्म आहेत. सुंदरसं किचन तुम्ही इथे बनवू शकता. ऑप्शन आहे कस्टमाइज करायला. फुल्ली फर्निश्ड आहे. डेव्हलपर तुम्हाला जसं तुम्ही हा फ्लॅट परचेस करताय तर इंटरनल फिनिशिंग करूनच तुम्हाला डेव्हलपर हा फ्लॅट देणार आहे. ज्यानंतर हा आपला फर्स्ट मास्टर बेडरूम असणार आहे. तर हे इथे इतके हिडन डोअर बनवलेले आहेत की मी स्वतः कन्फ्यूज झालो कुठे हात लावू आणि कुठनं दरवाजा निघेल. तर यामध्येही आता हा बघा, हा इथे तुमचा वॉक इन वॉर्डरोब. तर वॉक इन वॉर्डरोबलाही आपण पाहू शकतो वॉर्डरोबचे डोअर अजून लावायचे बाकी आहेत. सो इथे मास्टर बेडरूमला टॉयलेट दिलेला आहे. हाही हिडन आहे. इथेही तुम्ही टॉयलेट पाहू शकता, वॉशरूम. सो सध्या थोडा वॉशरूम आपण बघू शकता, अजून काम चालू होतं. तर बाकी सगळे ॲक्टिव्ह आहे. तर तुम्हाला जर हवं आहे तर लवकरात लवकर फिटआउट करून तुम्हाला डेव्हलपर जो हा फ्लॅट आहे देऊ शकतो. आणि बाकीचे जे फ्लॅट्स आहेत त्याला इंटरनल वर्किंग बाकी आहे. तुम्ही ते करून तुमचं बुक केलं की त्याप्रमाणे डेव्हलपर आपल्या कामाला सुरुवात करतो आहे आणि तुम्हाला तेवढ्या स्पॅनमध्ये तुमचं पेमेंट प्रोसिजर होईपर्यंत हा फ्लॅट तुमचा होऊन जातो आहे. तर हा ही सेकंड फ्लॅट जिथे सेंट्रलाइज AC आहे. तुम्हाला सर्व फ्लॅटमध्ये AC असणार, वॉक इन वॉर्डरोब असणार आहे. आणि तुम्ही स्वतः कन्फ्यूज व्हाल की वॉक इन वॉर्डरोबच्या बाजूला टॉयलेट नक्की लावलं तरी कुठे, इतके हिडन टॉयलेट ऑप्शन आहेत. सो हा आपला वॉक इन वॉर्डरोब आहे. वॉर्डरोबला ही लाईटिंग दिलेली आहे. आणि इथनं आता हा मास्टर बेडरूमचा टॉयलेट. तर आपण हा सेकंड मास्टर बेडरूम आता पाहतो आहे, जिथे शॉवर रूम दिलेला आहे. शॉवरला मस्त विंडो ग्लास पार्टिशन आहे आणि हे फॉल सिलिंग केलेली आहे. सर्व फ्लॅट सुंदर देखावा जो फॅमिलीला हवा आहे आणि प्रत्येक माणसाला हवा तसा बेडरूम तुम्हाला इथे मिळतो आहे. आणि हे सर्व फ्लोरिंग जे आपण आता पाहता ही इटालियन मार्बलमध्ये आहे. हा जसा कॉमन टॉयलेट, इटालियन मार्बलचे फ्लोरिंग यूज केलेले आहेत. फॉल सिलिंगही छान आहे. मॅग्नेटिक स्ट्रीप लाईट आहे. एक बोलता पॉझिटिव्ह वाईब जे आहे या बिल्डिंगमध्ये तुम्हाला नक्की मिळेल. आता हा थर्ड मास्टर बेडरूम आहे. इथेही अगेन तुम्हाला वॉक इन वॉर्डरोब, निश एरिया आणि बाल्कनीचा स्पेस आहे. आणि हे तुमचा मास्टर बेडरूमचं टॉयलेट आहे. प्रोजेक्टचं लोकेशन जसं सांगायला गेलो तर तुम्ही महालक्ष्मीवरनं जरी आलात तरी आपल्या वॉकेबल डिस्टन्सवर आहे. मुंबई सेंट्रलवरनं आलात तरी हा प्रोजेक्ट वॉकेबल डिस्टन्सवर आहे. इवन तुम्ही भायखळ्यावरनं आलात तरी हा प्रोजेक्ट वॉकेबल डिस्टन्सवर आहे, 1 किलोमीटरच्या आतमध्ये. बिल्डिंगच्या सोबतच बाजूला हॉस्पिटलही आहे. नायर हॉस्पिटल वॉकेबल डिस्टन्सवर, वोकार्ड हॉस्पिटल वॉकेबल डिस्टन्सवर. ते सर्व काही आपल्या घराच्या आजूबाजूला सर्व असणार आहे. आता आपण हा बेडरूम पाहताय. तर जसा हाही बेडरूम फुल्ली फर्निश आणि सोबतच आपल्याला हिडन डोअर मास्टर बेडरूम असणार आहे. इथेही वॉक इन वॉर्डरोब आणि हे फिनिशिंग वर्क जे आहे ज्यावेळी तुम्ही परचेस करताय तो ऑलमोस्ट जो फ्लॅटचा इंटिरियर असणार आहे तो एक 2 करोडच्या मध्यम केलेला पार्ट आहे. सो एवढा हायर साईडला जसं आपला कॉस्ट इंटिरियरसाठी यूज केली तर नक्कीच तुम्ही हा विचार करू शकता फ्लॅटही किती सुंदर आणि किती स्पेशियस आहे. जर तुम्हाला हा फ्लॅट किंवा याच्या व्यतिरिक्त 3 आणि 4मध्ये इंटरेस्ट आहे
तर तुम्ही मला दिलेल्या नंबरवर कॉल करा. आता आपण अजून एक मास्टर बेडरूम पाहणार. तर या मास्टर बेडरूमलाही वॉक इन वॉर्डरोबचा एरिया आहे, जिथे पूर्ण हिडन डोअर पाहू शकता. जसे हे लाईटिंग आहेत, काय लाईटिंगचे स्विचेस जे आहेत ते चुकून ऑन नव्हते झालेले. आता हा एक टॉयलेट पाहताय तुम्ही. अगेन इथे ही सर्व टॉयलेट खूप स्पेशियस आहेत. जर तुम्हाला ब्रोशर हवा असेल तर तुम्ही मला नक्की दिलेल्या नंबरवर कॉल करा. तुम्हाला ऑनलाईन ब्रोशर शेअर करतो. आणि अजून काही डिटेल्स हवे असतील प्रोजेक्टचे रिगार्डिंग किंवा साईट व्हिजिट करायची असेल तर तुम्ही नक्की करू शकता. हा जो बेडरूम आहे इकडनं तुम्हाला टेरेस कनेक्टेड आहे. सो जो हेड ऑफ द पर्सन आपल्या घरातला म्हणू शकता किंवा सर्वात लाडका जो कोणी असेल तर त्यांना हा सर्वात जास्त आवडणारा बेडरूम आहे. आणि त्याच्यासोबत अजून कोणी एक लाडका पर्सन आहे तर त्यालाही तो सेम ॲज इट इज बेडरूम तुम्ही इथे देऊ शकता. आणि हे सेंट्रलाइज AC असल्यानंतर आपण पाहू शकता फॉल सिलिंग ही केलेली आहे. TV साठी एक सुंदरशी जागा बनवलेली आहे. आणि अगेन हा एक वॉर्डरोब, वॉक इन वॉर्डरोब. ज्यावेळी तुम्ही साईडवर याल ते सर्व लाईटिंग सकट सर्व ॲक्टिव्ह करून दाखवतो. शूटिंग होती, अंधार होता, थोडासा रात्र झालेली, तरी स्टील आपण कॅप्चर हवे ते मोमेंट कॅप्चर केलेले आहेत. बट पूर्ण जो फ्लॅट असतो एक डोळ्याने पाहण्याचा अनुभव आपल्याला हवा असेल तर तुम्ही ऑन साईट याल तर नक्की एक्सप्रेस करू शकता. एक्सपिरियन्स करा हा फ्लॅट. खूप सुंदर, खूप मस्त, छान आहे. त्यानंतर अजून 2 बेडरूम बाकी आहेत. जसा हा आपला एक सेकंड लास्ट म्हणू शकतो. इथे ही स्पेशियस टॉयलेट. हवं तुम्ही कसंही तुमच्या हिशोबाने कस्टमाइज करा. ही इथे लाईटिंग आपण दाखवत आहे. हे वॉर्डरोबमध्ये तुम्ही लाईटिंग ही इन्स्टॉल केलेली आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असेल तर माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करू शकता हा व्हिडिओ. आणि चॅनलवर सबस्क्राईब करू शकता. इथेही तुम्ही TV युनिट आणि हे स्पेस बघताय. अजून हा वॉर्डरोब जसा बेड आहे तो बनवायचा बाकी आहे. इथे कुशन, लाईटिंग हे सर्व आता चालू झाल्यानंतर पाहू शकता. फोकस लाईटिंग आहेत. ॲम्बियन्स खूप सुंदर आहे. बाल्कनी आहे, छज्जा आहे. खूप काय ऑप्शन्स दिलेले आहेत. तर नक्की साईट व्हिजिट करा आणि हवा आपला हा मनासोक्त फ्लॅट तुम्ही बुक करू शकता. आणि असेच आपल्याकडे नवीन सारे जे प्रोजेक्ट आहे भायखळा लोकेशनला तर तुम्ही मला दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि व्हिजिट करा आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत. आणि हा असा इतका सुंदर भव्य मोठा फ्लॅट आजच तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरसाठी बुक करू शकता. आणि अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता. ही एंट्रन्स लॉबी आहे. इथे पार्किंगही आहे. सर्व काही मिळणार आहे. तर धन्यवाद.